विधिमंडळाचे माजी सचिव आनंद कळसे सर सध्या आमच्यासोबत आहे. सर, काय सांगणार? ठाकरे गटाचे परत एकदा 6 खासदार फुटले आहेत. काय पुढे होऊ शकतात? काय सांगणार याच्यावर? नाही, आता याच्यामध्ये मागचाच प्रयोग पुढे चाललेला आहे आणि आज मला कळलं म्हणजे मीडियावरून की ठाकरे गटाच्या मिटिंगला संसदीय पक्षाची जी मिटिंग दिल्लीला बोलवली होती त्यामध्ये फक्त 3 खासदार उपस्थित होते आणि उरलेले 6 सदस्य उपस्थित नव्हते. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की हे 6 सदस्य दुसऱ्या गटामध्ये गेलेले आहेत की जे काही आपण पेपरला वाचतो त्याप्रमाणे त्यांच्या गटामधून ते नवीन गट आता स्थापन करतील ते 6 खासदार आणि त्याचं पत्र कदाचित ते लोकसभा अध्यक्षाला दिलं असेल किंवा नसेल दिलं किंवा देतील ते. आता ठाकरे गटापुढे जो पर्याय आहे ते संसदीय पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत हा जो त्यामुळे त्यांना एक नोटीस पाठवली जाईल आणि त्या नोटीसला जे काही उत्तर येईल ते समाधानकारक उत्तर नाही असं गृहीत धरून त्याच्यावर त्यांना जे अवेलेबल आहे डिस्क्वालिफिकेशनची कारवाई ते त्यांच्याबद्दल पिटिशन माननीय अध्यक्ष लोकसभा यांना सादर करतील आणि त्यावर मग माननीय अध्यक्ष लोकसभा हे निर्णय घेतील जे काय असेल आणि तो निर्णय अल्टिमेटली सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केला जाईल. आधीच एक स्प्लिटचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये 4 वर्षापासून पेंडिंग आहे. त्यानंतर हे दुसरं प्रकरण तसंच जाईल. माझे नम्र एक ज्युडिशियरीविषयी न्यायालयाविषयी एक आदर व्यक्त करून संपूर्ण आदर व्यक्त करून मी एक कायद्याचा आणि घटनेचा अभ्यासक म्हणून याची अपेक्षा माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून व्यक्त करतो की त्यांनी या प्रकरणाचा निर्णय हा लवकर दिला पाहिजे. पहिल्या प्रकरणाचा निर्णय आणि त्याच्यामध्ये व्हीप काय, स्प्लिट काय, मर्जर काय आणि त्यांचं डिस्क्वालिफिकेशनचे काय प्रकार असतात, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी काय, लेजिस्लेचर पार्टी, हे सगळे कन्सेप्ट एकदा स्पष्ट केले पाहिजे आणि हे कन्सेप्ट जर स्पष्ट झाले तर या कायद्याला अर्थ राहील. नाहीतर या कायद्याचा गैरवापर होईल आणि या कायद्यातून त्रुटी शोधून काढून त्या कायद्याचा एक प्रकारे भंग म्हणजे इनडायरेक्टली त्याचं व्हायोलेशन होईल. कारण पक्षांतर रोखण्यासाठी या उदात्त हेतूने संसदीय लोकशाहीला बळकट करण्याच्या उदात्त हेतूने 1985ला माननीय राजीव गांधी पंतप्रधान असताना हा कायदा केला गेलेला आहे, हा घटनेमध्ये समाविष्ट केला. 2003मध्ये माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना स्प्लिटची तरतूद काढून टाकली कारण त्याचासुद्धा दुरुपयोग होत होता. आता हा जो पॅरा 4 आहे किंवा हा जो कायदा आहे याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने, कारण सर्वोच्च न्यायालय हे इंटरप्रिटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, घटनेचा अर्थ लावण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम सर्वोच्च न्यायालय करतं. हा सर्वोच्च न्यायालयाला ज्युडिशियल रिव्ह्यूचा जो अधिकार आहे हा अमेरिकन राज्यघटनेमध्ये जगविख्यात जज जॉन मार्शल यांनी मॅरबरी वर्सेस मॅडिसन 1803 साली दिलेल्या खटल्याद्वारे मिळालेला आहे आणि ह्या ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अधिकाराअंतर्गत माननीय आपल्या पूर्वीचे सर्वोच्च न्यायालय चंद्रचूड साहेब आहेत, कृष्ण अय्यर आहे, जस्टिस भगवती आहे, या दिग्गजांनी केशवानंद भारतीचा निकाल असो, गोलकनाथचा निकाल असो, शंकरी प्रसादचा असो, मिनर्वा मिल्स असे विविध खटल्याद्वारे आपल्या प्रसिद्ध खटल्याद्वारे लँडमार्क डिसिजनद्वारे हे निर्णय दिलेले आहेत. त्याचाच वापर करून त्याचाच एक पर्याय आणि त्याची लिगसी पुढे चालून माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय ताबडतोब द्यावा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. 10वा परिशिष्टची व्याख्या काय आहे? विलिनीकरण करून कारवाईपासून ते वाचू शकतात का? विलिनीकरणाची व्याख्या पॅरा 4मध्ये दिलेली आहे. विलिनीकरण म्हणजे आपल्या पक्षाचे 2 भाग असतात, एक संघटनात्मक पक्ष आणि एक संसदीय पक्ष. या दोन्हीमध्ये विलीन झालं पाहिजे. संघटनात्मक पक्ष आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये ब्लॉक अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषदचे पदाधिकारी, सदस्य, कॉर्पोरेशनचे, नगरपालिकेचे, इव्हन विधानसभेचे सदस्यसुद्धा हे संघटनात्मक बांधणी आहे त्यांची. आणि दुसरं म्हणजे आपली पार्लमेंटरीची बांधणी म्हणजे पार्लमेंटमध्ये किती सदस्य आहे काय नाही, ह्या दोन्हीमध्ये संघटनात्मक पक्षामध्ये व्हर्टिकल स्प्लिट जी आहे ती घडली पाहिजे, ती प्रूव्ह करता आली पाहिजे आणि त्यामुळे मग हे विलिनीकरण हे जर व्हर्टिकल स्प्लिट सिद्ध करता आली तर मग पुढची प्रक्रिया म्हणजे विलिनीकरण, जिथे 2/3 सदस्य विलिनीकरणाचा मान्यता मिळाली पाहिजे आणि मग हा नवीन जो पक्ष स्थापन होईल हा जसा पश्चिम बंगालमध्ये प्रयोग झाला, या पश्चिम बंगालमध्ये जो पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये फुटून निघालेला पक्ष आहे त्या पक्षाने कुठल्यातरी एक त्रिपुराच्या कुठल्यातरी पक्षामध्ये TMC वगैरे वगैरे तिथे तो विलीन झाला. ही जी परफेक्ट प्रोसिजर वेस्ट बेंगालमध्ये झाली तीच प्रक्रिया कायदेशीर आणि संविधानात्मक आहे. तसंच या प्रकरणात होईल असं मला वाटतं. पण पश्चिम बंगाल आणि आता ठाकरे गटाचे जे खासदार फुटले त्याच्यामध्ये फरक काय आहे? नाही, पश्चिम बंगालमध्ये फुटलेल्या खासदाराने त्यांचा एक वेगळा पक्ष स्थापन केला
आणि त्यातले 2/3 सदस्यांनी मर्जर ऑप्ट केलं, म्हणजे मर्जरला मान्यता दिली विलिनीकरणाला. तसं पत्र त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना दिलं, अध्यक्षांनी त्यांना मान्यता दिली आणि तो नवीन झालेला पक्ष जो आहे त्यांनी एका दुसऱ्या पक्षामध्ये ते विलीन झाले. असंच आता याच्यामध्ये जो आपले शिंदेसाहेबांचा जो शिवसेना पक्ष आहे त्यामध्ये आता हे 6 सदस्य आहेत ते वेगळे होतील, लोकसभा अध्यक्षांना पत्र देतील. हे विलिनीकरण म्हणजे फक्त खासदार जाणं नाही, तर संघटनात्मक पक्षामध्ये ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीमध्ये सुद्धा व्हर्टिकल स्प्लिट झाली पाहिजे, उभी फूट पडली पाहिजे, हे सिद्ध करता आलं पाहिजे. हे सगळं होऊन झाल्यानंतर तो पक्ष कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात विलीन होईल आणि ही प्रक्रिया पूर्ण होईल. अजून एक प्रश्न आहे, विलिनीकरण करण्याचा अधिकार कोणाला आहे, फुटणाऱ्याला पक्षाला की मूळ राजकीय जे पक्ष आहेत त्यांना? विलिनीकरण म्हणजे जे फुटून बाहेर पडतात त्यांना हे अधिकार आहे की आम्ही विलीन झालो हे दाखवण्याची प्रक्रिया पूर्ण करून, व्हर्टिकल स्प्लिट सिद्ध करून, राजकीय पक्षातली जी फूट आहे, स्प्लिट आहे हे सिद्ध करून ते लोकसभा अध्यक्षांपुढे सिद्ध करता आलं पाहिजे. आणि त्याची पुढची ऑफशूट म्हणजे 2/3 सदस्य या नवीन पक्षासोबत आहे हे त्यांना सिद्ध करायला पाहिजे आणि त्याचं पत्र, त्या अर्धाचं पत्र माननीय अध्यक्ष लोकसभा यांना दिलं पाहिजे. लोकसभा अध्यक्ष खात्री करून घेतील, कारण लोकसभा अध्यक्ष हे ट्रिब्युनल म्हणून काम करतील, क्वाझी ज्युडिशियल अर्ध न्यायिक प्रक्रियेचा वापर करतील. प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आहे, त्यांचं से आहे, त्यांचं मांडणं आहे, हे सगळी प्रक्रिया अवलंब करून माननीय अध्यक्ष लोकसभा त्यावर निर्णय देतील. त्याच्यामध्ये व्हीप जारी केलं, त्याचा काही फरक पडणार आहेत का? व्हीपचे काही इम्पॅक्ट करते? व्हीपचा एवढाच फायदा होईल की त्या पक्षाला, उभाटा पक्षाला त्यांच्यावर त्यांचे कारणं दाखवा नोटीस देतील, दिलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि त्याच्यावर उत्तर आल्यानंतर ही नोटीसमध्ये दिलेली कारणं समाधानकारक नाही असं सिद्ध करून त्याच्यावर डिस्क्वालिफिकेशन पिटिशन त्यांना लोकसभा अध्यक्षांकडे फाईल करता येईल. एवढाच त्याचा फायदा आहे. पण सर, एकाच पक्षामध्ये पार्ट 1, पार्ट 2 असं पार्ट 3 पण जाऊ शकतात का? आता हा एक उत्तम चांगला प्रश्न आहे, कारण पहिलंच प्रकरण अजून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि हे त्याच प्रकारचं दुसरं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच मी मग अपेक्षा व्यक्त केली की न्यायालयाने याच्याबाबतचा निर्णय लवकर दिला पाहिजे. पार्ट 3 थांबू शकतात त्याच्यानंतर? त्यामुळे तो पार्ट 3 किंवा थांबू शकेल. चांगला प्रश्न आपण विचारला. बघूया आता पुढे काय होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.